आज गुरुपादुका दर्शन सोहळा मोठ्या जोरानं पार पडला. नमस्कार, मी अनिकेत तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहे. आज सकाळ सकाळी बाहेर गेल्यानंतर पहिल्यांदा स्वामींचं दर्शन झालं. भावाने आपली हाक मारली, स्वामींची मूर्ती घेऊन निघालेली कार्यक्रमाला. मग काय आम्ही पण गेलो की दुपारी कार्यक्रमाच्या ठिकाणी. संयोजक आयोजकांनी भगवी कपडे प्रदान केले. बघता बघता पादुका सोहळा चालू झाला. पादुका दर्शन चालू व्हायला थोडाच वेळ राहिला होता. तो पण पादुकांचा आगमन सोहळा चालू झाला. सीपीआरनं पण लय मोठा कॅम्प ठेवलेला. रक्तदानचा कॅम्प एवढा मोठा होणार होता मला सुद्धा माहित नव्हतं. 250च्या वर रक्तदान झाली होती. मग लाईन बघा ही केवढी मोठी लागली. सगळी स्वामींचा पादुका दर्शन सोहळ्यासाठी लाईन लागलेली होती. दुपारी 2 वाजल्यापासून लाईन लागली होती. आम्ही रक्तदान विभागाकडेच होतो. आत्ता खरी सुरुवात होणार होती म्हणजे नामस्मरण सोहळ्याची. नामस्मरण सोहळा झाला आणि आतिषबाजी जोरजोरात चालू झाली. एवढ्या मोठ्या गर्दीकानी कोल्हापूर जिल्ह्यात मी पहिल्यांदाच बघितली होती. आणि 5 देवांचं दर्शन एकाच ठिकाणी झालं. मॅडम म्हणल्या सकाळपासून नियोजनात जायचा शेवट आलाय, तुम्ही पण करणार असलं तर करा, रक्तदान करून टाका. मग काय मॅडम म्हणल्या म्हणून आपण पण रक्तदान करून टाकलो. राहुल्या म्हणलं आपण पण दर्शन घ्यायला लागते. मग काय आम्ही उभा राहिलो की पाय दर्शनाला. दर्शन घेऊन बाहेर पडलो. तिथनं म्हणलो ज्येष्ठ मंडळींसोबत चला जरा गप्पा मारा लागतात. मग काय त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलो. राहुल्या आता म्हणला मला काही वाक्य मानायचं आहे. राहुल्यानं सुरुवात वाक्य मानायला केली आणि बघता बघता पायाच पडला. मी म्हणलो पाया का पडला, मला म्हणलं आयुष्यात पहिल्यांदा चांगलं काम आज केलेस. आजचा कार्यक्रम स्वामींचा कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा.